वेलकम टू अ व्लॉग. आणि आज आपण जाणार आहोत आरुंदा किरण पाणी इथे. तर आता सकाळचे 5:30 वाजले असतील आणि आज आपण किरण पाण्यावरती जाणार आहोत. तर चला तर मग बघू काय असतं. हे आपलं उमळ मैदान आहे. माझं लहानपण तर इथेच क्रिकेट खेळून गेलं. मोठमोठ्या टुर्नामेंट्स व्हायच्या जसं की APL म्हणजे आरुंदा प्रीमियर लीग. पण आता ते बंदरावरती शिफ्ट केले म्हणजे किरण पाण्यावरती. हे इथे आरुंदाचं बस स्टँड म्हणजे इथून सगळे बस वगैरे ST इथून म्हणजे स्टॉप असतो इथे. आणि हे इथे व्हाईट हाऊस म्हणजे आमच्या इथे याला तर व्हाईट हाऊस म्हणतात. हे स्पेशली टुरिस्टसाठी बांधलं आहे. इथे कस्टम ऑफिस आरुंदाचं. आणि ह्या साईडला ग्राउंड आहे क्रिकेटचं. म्हणजे आता तुम्हाला दिसत नसेल पण आतमध्ये आहे ग्राउंड. ते खूप म्हणजे मोठे आहे. इथे बऱ्याच मोठे टुर्नामेंट होतात जसे की होळीच्या दिवसात बकऱ्याची टुर्नामेंट होते. तुम्ही बघू शकता किती मस्त सिनरी आहे इथे ती. आणि हा रोड आहे ना तो गोव्याला गेला आहे. म्हणजे गोवा साईडला इथून वरती गेलं की ब्रिज आहे त्या साईडला असं सरळ. आणि तिथे पोलीस स्टेशन आहे म्हणजे जिथे चेकिंग वगैरे होतं ते. आणि हा गेला इथे किरण पाण्यावरती म्हणजे बंदरावरती आपल्या. आणि ही सगळी जमीन आहे आतमध्ये ती जेटीवाल्यांची आहे. म्हणजे 2-3 वर्ष अगोदर ती इथे जेटी बनणार होती. तर ती काही कारणास्तव कॅन्सल झाली आणि सगळं इथे सामान असंच पडलेलं आहे आता. तर ही सगळी एरिया त्यांचा आहे. फायनली गाइस आपण आलो आहोत बंदरावरती. आणि इथे तुम्ही बघू शकतात की इथे खाडी आहे. आणि इथे आणि हे ब्लॅक वॉटर आहे म्हणजे जिथून समुद्रातून पाणी येतं हे. तर हे सनराईज इथे या साईडला. आणि तिथे थोडं छोटंसं आयलंड आहे त्या साईडला पण एक. म्हणजे टोटल 2 आयलंड आहे तिथे पूर्ण. ते त्या साईडला गोवा आहे. आणि हे आपलं पूल आहे. म्हणजे मगाशी मी जो रोड दाखवला ना तिथून गेलं तर मग तुम्हाला हे पूल भेटेल. आणि ह्या साईडला हे छोटंसं घर आहे. आणि ही आपली वाट मगाशी जिथून आलो आपण ती. गावात येऊन लगभग म्हणजे 2 आठवडे झाले असतील. तर मग घरी बसून खूप कंटाळलो होतो. तर मग म्हणालो काहीतरी टाईमपास करायलाच हवा. तर मग म्हणजे प्लॅन आला की म्हणजे चला व्लॉगिंग स्टार्ट करूया. तर मग हे माझं पहिलं ट्रायल आहे म्हणजे असंच व्लॉगिंग स्टार्ट करायचं. घरी बसून कंटाळा आलेला म्हणून मी व्लॉगिंग करतोय आता. तर होप की तुम्ही एन्जॉय करत असाल. हे आपलं पूल आहे खालून असं दिसतं. आणि ह्या साईडला तो जे खाडी आहे आपली. आणि हे काका आपले मासे पकडून आले. आता आपण आलो आहे पुलाच्या खालती म्हणजे जिथे पुलाचं कन्स्ट्रक्शन होतं त्या इथे आलो आहे. तर हा आहे इथून व्ह्यू. काय मस्त व्ह्यू आहे. आणि तिथे ते काका फिशिंग करतात. आणि त्या साईडला एकदम टोकाला जे बोटं दिसतात ना तर त्या साईडला केरी बीच आहे म्हणजे गोव्यातलं जे केरी बीच होतं ते. आणि ह्या साईडला तो जेटीचा खांबा तुम्ही बघू शकता. काय मस्त सिनरीज आहेत. आणि ते सगळे डोंगर गोव्यातले आहेत. आता आपण आलो आहे पुलाच्या ह्या साईडला म्हणजे पूल राहिलं पाठी
आणि आपण ह्या साईडला आलो. आणि हे पण एक मोठं ग्राउंड आहे. तर हे पण आहे तसं मोठं ग्राउंड आहे. आणि इथे पण म्हणजे गोव्यातल्या 2-3 टुर्नामेंट झालेले आहेत. आणि आपल्या इकडचे पण म्हणजे जसं की APL पण इथेच झालेली, ज्यात मी खेळलेलो. आणि हे इथे फेरी बोटचं म्हणजे इकडून फेरी बोट त्या साईडला जायची. म्हणजे अगोदर जेव्हा पूल नव्हतं ना हे, तर तेव्हा ह्या साईडने इकडे फेरीबोट यायची आणि त्या साईडला आम्हाला ड्रॉप करायची. तर मग अगोदर आम्ही फेरीबोटनेच जायचो मजा करत करत. हे ते सगळं मोठं ग्राउंड भरपूर मोठे आहे. या साईडला इथे काही लोक आहेत ते वाळू काढत आहेत, काय हरकत नाही. आणि या साईडला इथे मस्त झाडं वगैरे आहेत. आणि त्या साईडला तिकडे नारळाची झाडं दिसत आहेत. तिथे एक रोड बनवला आहे नवीन, तर तो पण त्या साईड गोव्याला जातो त्या साईडने असा. तुम्ही बघू शकता मस्त काय रोड आहे. हा रोड सरळ जातो, म्हणजे जिथे आयलँड जॉईंट होतं तिथे हा रोड एंड होणार असं आहे. तर बघू काय आहे पुढे. तर फायनली आपण एकदम टोकाला आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे एकदम मॅनग्रुव्स टाईप झाडं आहेत. ह्या साईडला इथे मॅनग्रुव्स झाडं आहेत. आणि हे पण ह्या साईडने पण इथे पाणी गेलं आहे भरपूर पुढेच. आणि परत ह्या साईडने पण पाणी आहे असं. आणि इथे आहेत लोक आहेत थोडीशी फिशिंग करणारी. आणि ह्या साईडला इथे हे पाणी आणि त्या साईडला पलीकडे ते छोटंसं ते आयलँड आहे. तुम्ही बघू शकतात लोक कशी फिशिंग करत आहेत. तर या साईडला इथे फिशिंग करतात लोक. आणि इथे पण हे काका पण इथे छोटे मासे पकडत आहेत. चला बघू काय किती स्वच्छ आहे पाणी. तरी कोणाची तरी जुनी बोट आहे, काय माहिती कोणाची आहे. आणि वा भाई, तर आपण आता पुलाच्या ह्या साईडला आलो. तर मागे तुम्ही बघू शकता की ते पूल आहे. आणि आपण त्या साईडला होतो म्हणजे वेस्टला होतो आपण. तर आता आपण ईस्टला बघूया. म्हणजे ईस्टला काहीतरी आहे चांगलं बघण्यासारखं, तर ते बघू आपण. चला तर मग बघूया काय ते. तर इथे आमच्या वाड्याचा गणपती विसर्जन होतात. म्हणजे हे सगळं बोट वगैरे हे सगळं काढतात, साफ करतात आणि इकडे विसर्जन करतात. म्हणजे आपल्या गावातले तरुण जी मुलं आहेत ज्यांना स्विमिंग चांगल्या प्रकारे येतं, तर मग तेच उतरतात आणि तेच विसर्जन करतात. या साईडला असं मध्ये नेऊन सोडतात गणपती. पण ह्या पुलाच्या ईस्ट साईडला आलेलो आहोत. तर इथे जास्त काय नाही आहे, एवढंच आहे, फक्त सिनरीज बघण्यासारखं आहे. आणि ह्या साईडला इथे खाडी आणि काय नाही. आणि हे एक झाड मस्त आहे, झाडाच्या रोडच्या मध्ये चाललंय. वा. आणि त्या साईडला समोर ते कामत हॉटेल आहे. चला बघू काय आहे. कामत हॉटेल होतं पहिली. हे खूप मोठं हॉटेल होतं. म्हणजे अगोदर 5-6 वर्ष अगोदर, म्हणजे माझ्या लहानपणी तर हे भरपूर मोठं हॉटेल होतं. म्हणजे इथे टुरिस्ट खूप यायचे. पण आता हे काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे हे बंद केलं. म्हणजे इथे आतमध्ये मस्त हे आहेत, रिसॉर्ट टाईप आहे हे. आता मी दाखवू शकत नाही आतमध्ये, पण मस्त आहे हे आतमध्ये.
मी एकदा माझ्या मम्मी बरोबर आणि मावशी बरोबर आय गेस गेलेलो आतमध्ये. तर इथे मस्त वॉटर स्पोर्ट्स म्हणजे स्विमिंग पूल एक आहे आणि स्लाइड्स वगैरे आहेत 2-3. पण आतमध्ये जी सिनरी आहे ना, गार्डन वगैरे ते एकदम मस्त आहे. आता हे खराब झालं, पण अगोदर ना भरपूर मस्त होतं. हे लोकांनी काहीतरी तोडलं पण आहे. आणि या साईडला कामत हॉटेलच्या समोरच इथे हाऊसबोट असायची. म्हणजे जे पाण्यात आपण जाऊन म्हणजे बोटवरती असं हे होतं, घर टाईप होतं. तर त्याच्यात आपण 1 नाईट असं थांबू शकतो. असं पॅकेज होते त्यांचे. तर तिथे पण एन्जॉय करू शकतो आपण मस्तपैकी. तर हे या साईडला एक काय नाही ते लोकांनी हे केलं, पहिली मस्त होतं. तर इकडे बास्केटबॉल वगैरे, तर ते पण हे लोकांनी काढून टाकले आता. हां, आणि काय नाही आहे जास्त, सगळं खराब केलं. हा इथे मोठा शंख आहे, खूप मोठा आहे हा. म्हणजे हा बांधलेला आहे सिमेंटने ते. आता मी व्हिडिओ एंड करतोय, कारण काय खूप वेळ झाला आणि माझ्या फोनची पण बॅटरी लो होत आली आहे. तर मग मी व्हिडिओ एंड करतोय. होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. नाही. I was late.